विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. बायोलॉजी मराठी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर मागील लेक्चरमध्ये आपण रिप्रोडक्शन म्हणजे काय आणि रिप्रोडक्शनचे टाईप्स कोणते आहे याविषयी आपण अभ्यास केला होता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, त्याचे कॅरेक्टरिस्टिक कोणकोणते असतात आणि त्याचे टाईप्स कोणकोणते आहेत याचा आपण स्टडी डिटेलमध्ये करणार आहोत. तर सर्वप्रथम असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय त्याची डेफिनेशन पाहूया. असेक्सुअल रिप्रोडक्शन इज that type of reproduction in which there is no formation and fusions of gamete. Means asexual reproduction does not involve fusion of two compatible gametes or sex cell. म्हणजे यामध्ये कसल्याही प्रकारचे मेल गॅमेट और फिमेल गॅमेट तयारही होत नाही, त्याचं फ्युजनही होत नाही, फर्टिलायझेशन देखील होत नाही, तरी देखील यापासून काय होतात की नवीन इंडिव्हिज्युअल फॉर्म होतात. याच प्रोसेसला असेक्सुअल रिप्रोडक्शन्स असं म्हटलं जातं. तर ज्यावेळेस असेक्सुअल रिप्रोडक्शन होत असतात, झाल्यानंतर जे इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस होत असतात, that individuals genetically identical progeny from a single organism and inherits the genes of the parent. म्हणजेच जे इंडिव्हिज्युअल असेक्सुअल रिप्रोडक्शनने प्रोड्यूस होतात ते जेनेटिकली व मॉर्फोलॉजिकल आयडेंटिकल असतात, म्हणून त्याला क्लोन असं म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की asexual reproduction it is also called as the apomixis असंही आपण म्हणतो, कारण यामध्ये कसल्याही प्रकारचे गॅमेट फ्यूज होत नाहीत, फॉर्म होत नाहीत, तरी देखील न्यू इंडिव्हिज्युअल तयार होतात, म्हणून याला असेक्सुअल रिप्रोडक्शन असं म्हटलं जातं. तर याचे प्रामुख्याने दोन महत्त्वाचे टाईप्स आहेत. देर आर टू टाईप्स ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन. Number one in a lower organism and number two in a higher organism. So firstly we can see the asexual reproduction in a lower organism. तर lower organism मध्ये asexual reproduction चे प्रामुख्याने चार टाइप्स आहेत. त्यामध्ये पहिला टाइप्स आहे फ्रॅगमेंटेशन, दुसरा आहे बडिंग, तिसरा आहे स्पोरुलेशन आणि चौथा आहे फ्युजन. तर हे चार महत्त्वाचे टाईप्स हे लोअर ऑर्गॅनिझममध्ये येतात. कारण जनरली जर आपण पाहायला गेलो, द असेक्सुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन इज अ कॉमन इन अ लोअर ऑर्गॅनिझम्स बिकॉज ऑल द लोअर ऑर्गॅनिझम दॅट प्रोड्युसेस द न्यू इंडिव्हिज्युअल बाय असेक्सुअल रिप्रोडक्शन्स. तर आपण वन बाय वन या सर्व जे काही असेक्सुअल रिप्रोडक्शनचे टाईप्स आहेत याचा अभ्यास करणार आहोत. तर त्यापैकी पहिला जो काही टाईप्स आहे तो आहे फ्रॅगमेंटेशन. तर फ्रॅगमेंटेशन्स म्हणजे काय याची डेफिनेशन अगदी सिंपल आहे. इट इज अ टाईप्स ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन इन विच द पॅरेंट बॉडी ब्रेक्स डाऊन इनटू द टू और मोर फ्रॅगमेंट्स बाय डेथ और डिके ऑफ अ ओल्ड पार्ट्स, मेकॅनिकल इंजुरी एटसेट्रा. म्हणजे यामध्ये काय होतात की जी काही पॅरेंट बॉडी असते, ही पॅरेंट बॉडी काही कारणास्तव म्हणजे मेकॅनिकल इंजुरी किंवा एखादा प्लांटचा एखादा पार्ट जर ओल्ड झालेला असेल तर त्याच्यामुळे ते काय होतात की त्याच्या एका पार्टचे वन और मोर फ्रॅगमेंट्स डेव्हलपमेंट होतात and these fragments grow into the new individual. आणि या बारीक बारीक जे काही तुकडे तयार झालेले असतात, या प्रत्येक तुकड्यापासून नवीन प्लांट डेव्हलपमेंट होत असतात. यालाच फ्रॅगमेंटेशन असं म्हटलं जातं. तर याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं असणारं ते म्हणजे आहे स्पायरोगायरा. यानंतर दुसरा जो काही टाईप्स आहे असेक्सुअल रिप्रोडक्शनचा तो म्हणजे आहे बडिंग. आता तुम्ही जर पाहायला गेले बडिंग याची डेफिनेशन आपण पाहूया. इट इज द मोस्ट कॉमन मेथड ऑफ
असेक्स्युअल रिप्रोडक्शन इन अ युनिसेल्युलर ईस्ट. तर शक्यतो आपल्याला बडिंग हे जे काही टाईप्स आहे हे आपल्याला ईस्ट यामध्ये पाहायला मिळतात. तर त्याचे डेफिनेशन तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने सांगू शकतात. बडिंग is a types of asexual reproduction in which one or more unicellular or multicellular outgrowths called bud are formed on or inside the parent body is called as the budding. म्हणजे जी काही पॅरेंट बॉडी असते या पॅरेंट बॉडीच्या वरती किंवा पॅरेंट बॉडीच्या आतमध्ये जी काही युनिसेल्युलर किंवा मल्टीसेल्युलर आउटग्रोथ्स फॉर्म होते त्यालाच काय म्हटलं जातं, बडिंग असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस हे आउटग्रोथ्स फॉर्म होतात आणि दॅट बर्ड काय होतात की दीज बर्ड्स आर सेपरेटेड फ्रॉम द पॅरेंट बॉडी अँड दे फॉर्म अ न्यू प्लांट. किंवा तुम्ही असंही सांगू शकतात की युजली it takes place during the favorable condition by producing one or more outgrowth buds and these buds on a separation develop into the new individual. म्हणजे जे काही बर्ड्स डेव्हलपमेंट झालेले असतात ते बर्ड सेपरेट होतात आणि त्याच्यापासून नवीन इंडिव्हिज्युअल्स डेव्हलपमेंट होतात. यालाच काय म्हटलं जातं, बडिंग असं म्हटलं जातं. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे ईस्ट. त्यानंतर तिसरा जो काही टाईप्स आहे तो आहे स्पोरुलेशन किंवा त्यालाच आपण स्पोर फॉर्मेशन्स असं म्हटलं जातं. तर स्पोर्स म्हणजे काय त्याची डेफिनेशन आपण पाहूया. स्पोरुलेशन इज द फॉर्मेशन ऑफ मिनिट सिंगल सेल थिन वॉल स्पेशल असेक्स्युअल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर कॉल्ड ॲज द स्पोर. आता जनरली जर आपण पाहायला गेलो तर स्पोर हे शक्यतो दोनच प्लांट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये एक आहे अल्गी आणि दुसरी आहे फंगाय. मीन्स स्पोर फॉर्मेशन इज अ कॉमन इन अ अल्गी अँड फंजाय. जे काही स्पोर फॉर्म होत असतात हे दोन प्रकारचे असतात. काही स्पोर मोटाईल असतात तर काही नॉन मोटाईल असतात. मोटाईल म्हणजे जे हालचाल करू शकतात त्याला मोटाईल असं म्हटलं जातं आणि नॉन मोटाईल मीन्स जे हालचाल करू शकत नाही. तर सुरुवातीला आपण मोटाईल स्पोर कशामध्ये असतात हे पाहूया. तर मोटाईल स्पोर्स आर कॉल्ड ॲज द झूस्पोर. नीट लक्षात ठेवा, स्पोर फॉर्मेशनमध्ये दोन प्रकारचे स्पोर असतात. एक असतात मोटाईल स्पोर आणि दुसरे असतात नॉन मोटाईल स्पोर. मोटाईल स्पोर कॉल्ड ॲज द झूस्पोर अँड नॉन मोटाईल स्पोर इज कॉल्ड ॲज द कॉनेडिया. तर जे काही मोटाईल स्पोर असतात त्याला आपण झूस स्पोर्स असं म्हटलं जातं आणि विच आर द फ्लॅगलेटेड म्हणजे त्याला काय असतात की अँटिने असतात आणि मोस्टली दीज झूस्पोर फाउंड इन अ अल्गी. म्हणजे जे काही झूस्पोर असतात हे प्रोड्यूस करण्याचं काम अल्गी करत असतात आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे क्लॅमायडोमोनास. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे यामध्ये स्पोर फॉर्मेशनमध्ये मोटाईल स्पोर आर कॉल्ड ॲज द झूस्पोर आणि झूस्पोर प्रोड्यूस करण्याचं काम कोण करत असतात तर अल्गी करत असतात. त्यानंतर यामधील दुसरा जो काही टाईप्स आहे स्पोर फॉर्मेशन मधला तो आहे कॉनेडिया. कॉनेडिया मीन्स नॉन मोटाईल स्पोर्स आर कॉल्ड ॲज द कॉनेडिया. आणि हे जे काही कॉनेडिया असतात हे नॉन फ्लॅगलेटेड असतात आणि हे शक्यतो फंजाय या प्लांटमध्ये प्रेझेंट असतात. ओके. त्यानंतर याचं बेस्ट एक्झाम्पल आपण पाहणार आहोत की जे काही कॉनेडिया असतात हे पेनिसिलियम आणि अस्परजिलस या दोन प्लांटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर चौथा जो काही टाईप्स आहे तो आहे फ्युजन. आता फ्युजन इट इज द जनरल्स आहे. फ्युजन कशाला म्हटलं जातं? फ्युजन इज द डिव्हिजन्स ऑफ द पॅरेंटल ऑर्गॅनिझम इनटू 2 or more daughter individual similar to the parents. म्हणजेच एखादी जे काही पॅरेंट बॉडी असते ती 2 किंवा 2 पेक्षा जास्त
ऑर्गॅनिझममध्ये ज्यावेळेस डिवायडेड होते त्याला आपण फिजन असं म्हटलं जातं. तर फिजनचे प्रामुख्याने 2 टाईप्स आहेत. पहिला आहे बायनरी फिजन आणि दुसरा आहे मल्टिपल फिजन. तर बायनरी फिजन्स म्हणजे काय? बायनरी फिजन इज द टाइप्स ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन इन विच parents cell divide to produce two two equal cell called as the binary fission. तर याचं बेस्ट आणि सगळ्याच्या परिचयाचं असणारं जे काही एक्झाम्पल आहे ते म्हणजे अमिबा. तर अशा प्रकारे असेक्सुअल रिप्रोडक्शन इन अ लोअर ऑर्गॅनिझम यामध्ये महत्त्वाचे 4 टाईप्स आहेत. परत एकदा सांगतो, असेक्सुअल रिप्रोडक्शन इन अ लोअर ऑर्गॅनिझम यामध्ये 4 टाईप्स आहेत. पहिला आहे फ्रॅगमेंटेशन, त्याचं एक्झाम्पल आहे स्पायरोगायरा. नंबर 2 बडिंगचं एक्झाम्पल आहे ईस्ट. त्यानंतर नंबर 3 स्पोर फॉर्मेशन. तर स्पोर फॉर्मेशनमध्ये 2 टाईप्स आहेत. एक आहे मोटाईल स्पोर कॉल्ड झूस्पोर अल्गीमध्ये असतात आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे क्लॅमायडोमोनास. आणि दुसरा जो काही स्पोर असतो तो नॉन मोटाईल असतो, दॅट इज कॉल्ड ॲज द कॉनेडिया. आणि कॉनेडिया हे फंजायमध्ये प्रोड्यूस असतात आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे पेनिसिलियम अँड ॲस्परजिलस. आणि चौथा जो काही टाईप्स आहे तो म्हणजे बायनरी फिजन्स आणि बायनरी फिजनचं एक्झाम्पल आहे अमिबा. जर या व्हिडिओ लेक्चरमध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आम्ही ज्यावेळेस नवनवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. ओके, थँक्यू.